जय शिवराय शेतकरी मित्रांनो। तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याबाबत एक शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। मोठी बातमी समोर आलेली आहे। तर ती काय आहे तर बघा, याच्याबद्दल जार देखील जाहीर झालेला आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी शासनाने 1774 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे आणि याचा जार देखील आलेला आहे 16 मार्चला। तर बघा, शीर्षक काय आहे या जारचे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत। तर हा निधी लवकरात लवकर तुमच्या खात्यात शेतकरी मित्रांनो जमा होण्याची शक्यता आहे, म्हणजे जमा होणारच आहे। आणि तर याच्याबद्दलचा शासन निर्णय काय आहे या जारमध्ये ते पाहू। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी रुपये 1774 कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, हा 1774 कोटीचा निधी तुमच्या 8व्या हप्त्यासाठी मंजूर झालेला आहे आणि याचा जार तर आलेला आहे आणि हा लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल। घाबरण्याचं काही कारण नाही। आणि याच्याबद्दल बघा, जार काढून जारमध्ये काय माहिती दिलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्यावेळी शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहील। तर शेतकरी मित्रांनो, हा जार प्रतिभा माधव पाटील उपसचिव महाराष्ट्र शासन यांची देखील याच्यावर स्वाक्षरी आहे या जारवर। त्यामुळे लवकरात लवकर तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल। आणि हो शेतकरी मित्रांनो, जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्याच फक्त खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। धन्यवाद। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।